आपल्याकडे टोटल गाईज अभिषेकचं आहे सेटअप वगैरे सगळा त्यांचा ऑलरेडी रेडी. गाईज आम्ही मंदिराच्या इथं पोहोचलो आतमध्ये आणि गर्दी सॉलिड आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी आहे भूमिका पाटील आणि हा आहे माझा ब्लॉग. तर आता वाजलेत 5 वाजतील सकाळचं आणि मग आम्ही आता थोड्याच वेळाने निघतोय म्हणजे कुठं, तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे उज्जैनला. तर मग रेडी वगैरे झालोत आणि आवरून घेतला आहे. आता चहा घेतो आणि निघतोय सगळेजण. आवाज चामडीम झोप वगैरे जाम येते म्हणून का लेट झोपलो आणि पहाटेच एकदम 3:30ला उठलो आहे म्हणून अशी अवस्था आहे. तर मग चला नंतर भेटूया. तर आता सामान वगैरे बाहेर काढून झालं आहे, थोडासा नेला गाडीत ठेवायला आणि इथं ही सगळीजण रेडी होऊन थांबले. लाव चहा पिते, मी पण चहा वगैरे पिऊन झाला आहे. आता निघतो मी गाडीत बसतो, सगळीजण रेडी. मम्मीचा पाठी बसता आणि दोघा इथं, पप्पा तिथं, कोण आहे तिथं, अल्ला बिल्ला सांगितलं. ओके गाईज. शनिवार रविवार आहे का गाईज. इथं या लोकांचा मोर्चा चालू आहे, काय माहिती कशावरून काय, पण या लोक सगळी रोडवर आहेत, म्हणजे रोड सगळं ब्लॉक केलेलं आहेत. आणि आम्हाला हा रस्ता होता उज्जैनला जायचा, तो आता या लोकांच्या मला बंद झालेला आहे म्हणून आम्हाला आता फिरून परत 80 किलोमीटर्स मागं जाऊन दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल. बघूया आता. आम्ही मध्य प्रदेशमध्ये पोचलोय ना. कॉफी पीत घेतलेली आहे सगळ्या. हा कॉफीच आहे, ते डब्बा आहे आमची गाडी. आता आम्ही इथं जेवायला आलो, 9 वाजता आणि जेवायला आलो आम्ही सगळेजण. आमच्या अवतारावरी बेकार झाली तर बस अख्खा दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आणि फायनली पोचलो ना. आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि निघतो आम्ही आता, म्हणजे जेवण करायला निघतो. असं मस्त ॲम्बियन्स आहे गाईज इथं. आणि आत्ताच आलो आहे आम्ही, बस आता आतमध्ये चाललो आलेला आहे गाईज आमचा. पण आम्ही खाऊ शकत नाही कारण आमचा एक टाईम उपवास आहे, तर तो समोर खाऊ शकत नाही. आणि झालेला राईस सगळ्यात नवी अजून काय हल्ला नाही, सूपच आणून दिलं आहे पहिले. ओके गाईज आमचा अर्धा जेवण झालेला आहे. इथं पनीर टिक्का आहे, डाळ फ्राय आणि तिथं शेजवान राईस आहे. आम्ही व्हेजिटेरियन लोक प्युअर, की नॉन व्हेजिटेरियनवाले आहेत गाईज, सगळा नॉनव्हेज खातात. तिथं आमचा जेवण वगैरे झाला आणि त्यावरचा अजून स्टार्टरच चालू आहे. आत्ताची ड्रिंक मागवलं ना स्टार्टर. फायनलवाला आलेला आहे गाईज डेझर्ट. गुलाबजाम खावायला आवडीला कुठे आमचा वेगळा आहे अजून येत आहे गाईज. गुलाबजाम खाताना गरम आहे. ओके गाईज आमचं आता जेवण वगैरे करून झालं आहे आणि रूम आम्ही मगाशीच बघितलेल्या. तर आता आम्ही चालून रूमवर झोपू लवकरच आणि उद्या पहाटे लवकर उठून आम्हाला जायचं आहे अभिषेक वगैरे करायला आणि मग मंदिरात जाऊ आम्ही पाय वगैरे पडायला. ओके आता आम्ही रूम वगैरे आलो आहे आणि आता डायरेक्ट झोपता आलो आहे, दमलोन ट्रॅव्हलिंग आमची. One day later. गाईज आम्ही आता मंदिरात चाललो अभिषेक करायला. झाला आहे रेडी वगैरे झालं. सकाळी लवकर उठलं आता 6 वाजला आणि आम्हाला 6:30 वाजता बोलायला तिथं. तर मग आता आम्ही निघतो. येरी लोक आहेत गाईज, ब्लॉगिंग करून दे. आम्ही आता मंदिराजवळ पोचलोय. मंदिर आहे मंगलनाथ मंदिर. इथं आम्हाला अभिषेक वगैरे करायला सांगितलं आहे. तर आम्ही पोचलोय. बस आता गाडीतनं उतरता 6:30ला बोलवलेलं आणि आम्ही शार्प 6:30ला आलो गाईज. आम्ही मंदिराजवळ पोचलोय आता आणि चाललो तिथं आतमध्ये. गर्दी वाटते एवढं सकाळी. माकड बोलायला तू इथं काय करतस? काय करतस बाजूला? इथं काय करत? सकाळ सकाळी 6:30 वाजलं तरी आवरी गर्दी आहे. म्हणजे बघा गर्दी आहे एवढ्याला सकाळ सकाळी. पण बघू आता गाईज कसं होतं. आपल्याकडे टोटल गाईज अभिषेकचं आहे सेटअप वगैरे सगळा त्यांचा ऑलरेडी रेडीच आहे म्हणून वाटतं आपल्याला टाईमावरच बोलवलं आहे. ओके गाईज आम्ही दोघं जण चाललो असती चालले पुढं पुढं.
आम्हाला पहिला कलश दिलेला आहे, कशाला काही माहिती नाही. तो कलश दिलाय मला, त्याच्यात पाणी बिणी भरायला लागलाय. थंड आहे का पाणी? काहीच इथं नदी आहे मस्त लांबच्या लांब आणि मोठी, थंड वातावरण जाम आहे गाईज. आणि आम्हाला सांगितलेला हा कलश आहे, हातपाय वगैरे धुवा आणि पाणी घेऊन. जिरली काय रे? थंडी बघी चला चाललोय आता गाईज परत खाली आम्ही. गाईज आता आम्ही डबल आलो नाही कलश भरायला, एकदा झाला त्याला पण वरती चढतो. कसं वाटतंय? मस्त. थंडी कशी आहे? एकदम फाडू थंडी आहे, बेकार थंडी, बेकार असं सून पडला नाही, एकदम बेकार वाले थंडी आहे. आता आम्ही सगळी बसलो इथं अभिषेक करायला, म्हणजे पूजा वगैरे जी काय असतं ती करायला. आणि समोर झाडावर पोपट बघा, ते एकच नंबर वाटतंय गाईज, खरंच भारी वाटतं, मस्त वाटतं ना. समोर मस्त पोपट आहे. आणि आता अजून थोडासा सेटअप वगैरे हवाचं बाकी आहे, थोडा झालाय म्हणून त्यासाठी थांबलो. असं सगळ्यांचं आहे. आता आमचा अभिषेक वगैरे झालेला आहे सगळ्यांचाच. आणि आता आमचा झाला, इकडं मंदिर आहे मंगलनाथांचा, तो तिकडं साठी तिकडे पाया पडत आम्ही लाईनमध्ये उभी आहे एवढी जण. ओके काय, इथं अभिषेकची लास्ट रिच्युअल चालू आहे, तो म्हणजे हवन करायचं आहे. मग आता हा हवन झाला का अभिषेक म्हणजे पूर्ण होतं असं त्यावेळी सांगितलं, मग तोच करता आम्ही आता. देवता को प्रणाम करेगा अग्नि नमः प्रार्थना पूर्वक नमः करोमि। आहुति प्रदान करना है, ऐसे लेकर के ऐसे सुहा करना है, ऐसे मत दान करना है ना, ऐसे जाके आहुति ओम प्राणाय स्वाहा, स्वाहा करो, ओम अपानाय स्वाहा, हाथ में करो तुम जने, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। हवन करेंगे, प्रणाम करो अग्नि देवता अग्नि देवताभ्यो नमः, नमः नमः, सांडिल्य गोत्राय नमः, प्रार्थना पूर्वक नमः करोमि। अब हवन करना है, फिर से सुहा करेंगे। हरि ओम गणानान्त्वा गणपति मंगवामहे, प्रियाणान्त्वा प्रियपति मंगवामहे, सुहा बोलूंगा मैं, दीनान्त्वा निजपति मंगवामहे। आता आमचा सगळा अभिषेक वगैरे करून झालाय, दर्शन वगैरे पण करून झालं. आता आम्ही चाललोय काल भैरव मंदिरात, जवळच आहे, थोडं 1-1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मग तिथं दर्शन घेतो, मग नाश्ता वगैरे करायला जातो. आम्हाला प्रसाद वगैरे पण दिलाय काहीच त्याने सगळा. काहीच आता आम्ही पोचलोय काल भैरव मंदिराजवळ आणि इथं लय गर्दी दिसते आम्हाला गाड्या बघूनच. आता चालून तिथं एंट्री आहे, तिथून मन वगैरे घेतलाय आता आणि सगळीजण चालू असतो बघा मंदिर आहे. आता थोडासा लांबच आहे, चाललोय चालत. माणसा कमी ना माकडा जास्त येईल, कवा अटॅक करतील काय माहिती. तुम्ही इथं काय करताव? इथं काय करताव? इथं काय करताव? फॅमिलीला भेटायला आलो. कोण फॅमिली? मी नाही आहे त्यान. बायको करते गाईस आम्ही मंदिराच्या इथं पोहोचलो ना आतमध्ये आणि गर्दी सॉलिड आहे गाईस, लय गर्दी आहे, एक नंबर वाली गर्दी आहे. लय टाइम जाणार आहे इथं आपला. मंदिर आहे गाईस इथं आणि नेक्स्ट लेवलची गर्दी आहे, बघू शकता. आमचं दर्शन झालेलं आहे फायनली आणि मी आता आम्ही चाललो महाकालेश्वरला, दुसऱ्या मंदिरात. मस्त वाटलं दर्शन करून. पटकन झाला. हां पटकन झाला, म्हणजे गर्दी होती पण अर्धा तास पण नाही लागला ना आपल्याला, 15-20 मिनिटांनी झालं आमचं दर्शन. ओके गाईस आम्ही रुद्राक्ष घेतलं, दीदी फ्री देई नाही आम्हाला. हे देखो गाईस, हे बघा गाईस. आता आम्ही इथं गाडी पार्क केली आमची आणि चाललोय महाकालेश्वरच्या मंदिरात. पार्किंग करून हलकी पार्किंग भेटली, गर्दी लावतो गाईस. आम्ही आता सगळीजण आमचं नाव झालेलं आहे गाईस. आता आम्ही आलोय महाकालेश्वरच्या मंदिरात आणि पार्किंग वगैरे केलं आहे आणि आता चाललोय दर्शनाला. लय गर्दी आहे, लय टाईम लागला असं वाटतंय आम्हाला. बहुतेक तरी VIP पास वगैरे काढू आणि जाऊ, ऊन पण तेवढाच आहे. चला आमचं दर्शन वगैरे करून झाला, VIP वाला घेतलेला आम्ही. आता हे साईड आला आमचं आणि मग आता ट्रॅफिकमध्ये अडकलो, लय बेकारवाले. ओके गाईस, त्याची फोन बिन आम्हाला काहीच घेऊन जावायला अलाउड नव्हता म्हणून मग आम्ही काहीच शूट नाही केला. फोन इथंच ठेवलेला आम्ही आणि मग तिथे गेलेलो. ओके गाईस,
हे लल्ला यांचं जेवायला थांबलोय आम्ही गाईस. सगळीजण गाडीत मस्त झोपलो गाईस. आता डायरेक्ट जेवायला उठलो आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशन बहुतेक ओंकारेश्वर आहे आमचं. आता आम्ही ओंकारेश्वरला पोचलेलो आहोत आणि इथं मस्त डॅम वगैरे आहे आणि तिथून आतमध्ये जायचा रस्ता आहे. तर आता आम्ही आतमध्ये चाललो, बघू कसा काय आहे. म्हणजे 2 रस्ते आहेत, बोटने पण जातात आणि असा पण जातात. तर मग आता आम्ही काय ठरवत आहोत बघू. काहीच आता आम्ही लोक चाललो बोटीशी, तर बघू कसा काय नियोजन आहे. बोल काहीतरी. काय बोलतो बेकार वाटतं का बेकार वाटतं? बघा साधू आता ह्यो आमचा शेवटचा दर्शन आहे गाईस. मग आता आम्ही जाणार घरी आमच्या. नदीकाठी चाललो ना आम्ही गाईस, एवढं चालून गाईस. तो मंदिर जर आम्ही चालत आलो असतो तर यो पूल आहे ना, या पुलावरून चालत यावं लागला असता. आणि आम्ही म्हणून आम्ही चालून बोटीने. गर्दी कुठं आहे? इथं पुलावर नाही, ती थांबली असतील अशी चालत वगैरे. तर आता आम्ही चाललो. चल, ही कसली नदी आहे? ही हावडा नदी आहे. लावू आणि लावूचा नवरा इथं काय करताव दोघा जण? अय, तुम्ही दोघा जण इथं काय करताव? नाही नाही नाही, तुम्ही माझे करणे बघत हो. तिथं गर्दी कधी हे वाढते बघा. बाबा एवढा सगळा वरून खाली सगळी चालत येतात लोक. आलेला आहे गाईस. आम्ही अर्धे तास लाईनीला होतो. आता चला बघू दर्शन कसं भेटतंय एवढ्या लाईनीला थांबून. गाईज आता आम्ही एंड मोमेंटला आलो. म्हणजे आता लगेच दर्शन भेटेल आम्हाला. अशी गर्दी म्हणजे सगळं चालूच आहे. आणि इथं याच्या आतमध्ये जाऊन थोडासा असा हॉल आहे, तिथं जाऊन आता दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. बघू आता कसा काय होतं. आता आम्ही फायनली मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो आणि दर्शनासाठी चाललो. वरती देवी आहे आणि खालती शंकराची पिंडी आहे. आणि आता आम्ही दर्शन घेतो. आमचं आता दर्शन वगैरे करून झालं. मस्त झालं ना दर्शन. म्हणजे अर्धा पाऊण तास लाईनीला थांबलो, पण दर्शन एकदम भारी झाला. आणि मग आता इथं सीन कसा आहे की जी बोटने आता 5:30ला त्यांचा बोट बंद होता. तर मग आता 5:30 वाजून गेलं. लास्टचे शेवटचे 2 मिनटं आहे. तर मग आम्ही पटापट धावत चालत रस्ता चालतोय. कारण मला असे 2च बोट आहे, मग त्यात आम्हाला बसायचं आहे. आणि कोण बघ आहे साई दादा. हां गाईस, बोटमध्ये आलो गाईस आम्ही. आता घरी जायला. येस, फायनली शेवटचा दर्शन वगैरे पण छान झाला. आणि आता आम्ही थोडंसं शॉपिंग वगैरे करू आणि निघतो घरी जायला. आम्ही आम्हाला गेली तुम्ही आम्ही आता बोटनी बरेच चाललो घरी जायला. आणि मासं बघा मध्ये मध्ये उडताना दिसून एवढं समजून येत नाही व्हिडिओमध्ये, पण समोरून मस्त वाटतं.
साधारच पिवायला आलो नाही. लिंबू सोडा आहे. तू काय पित? तू काय पितं? मी काही पण पिन. तू काय पित सांग. पिवळा पिशवी नाही. असा का? असा का? काय असा? The next day. तर आज आम्ही सगळेजण चाललो आहे सीवूड्स मॉलला. म्हणजे घरी असेच आम्ही सगळे झोपून होतो टाईमपास करत. तर मग अचानक ठरलं का बरं चला कुठं तरी बाहेर जाऊ. तर मग बाहेर बोलला तर मग बरं सीवूड्सलाच जाऊ, पटकन जाऊ आणि पटकन थोडासा शॉपिंग वगैरे खाऊन पिऊन येऊ. तर मग आता रेडी वगैरे झालो तर आम्ही सगळेजण आणि चाललो मॉलमध्ये. गाईस आम्ही आत्ताच सीवूड मॉलमध्ये पोचलो. अजून एंट्री नाही केली, जस्ट पार्किंग वगैरे केलं आहे आणि मग आता वरती चाललो. एवढं दुपारी पण गर्दी होती गाईस, पार्किंग नाही भेटली आम्हाला थोडीशी. आता आम्ही कसा लावला आहे आणि आता चाललो मॉलमध्ये वरती. इथेही झाडं वगैरे कसली भारी वाटतात ना गाईस, मस्त एकदम. पण मला असं वाटतं काही लय एक्सपेन्सिव्ह आहे ना, महाग आहेत ना रे तो. नो कमेंट. चला आता आम्ही चाललो मॉलमध्ये वरती, काय थोडीफार शॉपिंग वगैरे करून थोडाफार खावा आणि मग गपचूप घरी निघू. चाललो जाता वरती गाईज. आता आम्ही आलो आहे वेस्ट साईडमध्ये, कारण मला चप्पल घ्यायची आहे तिला. तर मग सगळी आली नाही माझ्यासोबत, ही सगळी जण आली आणि माझ्यासोबत आवरी जण आली आणि एक चप्पल घ्यावं लागेल माझ्यासाठी. बघू आता वेस्ट साईडला चपला मी घातल्या नाही, पहिल्यांदाच घालते. बघू चांगलं आहे काय माहिती. बघू चला गाईची चप्पल आवडते, त्याच्यात मला साईज नाही भेटत यार. काय झालं? पडलं? पडली नाही. आता मला ही आवडलेली तर त्याची साईज नाही. लावू इथं बघ ही चप्पल बघ. याच्यासाठी नाही. काय घेत होतास? पास घेत होतो, केमिकल आहे असता तरी. काही नाही, लेडीजच्या वस्तू वापरत बघताय. मी माझी चप्पल घेऊन झाली. आता काही बाकी शॉपिंग करता म्हणजे काय आवडतंय का वगैरे बघूयात. चला काय असं खास असं काय वाटत नाही एवढा काही. अजिबात नको, तू घालतो तर बघूया गायच काही आवडतंय का अजून चांगला. हेच आता वेस्ट साईडमधनं घेतला आहे आम्ही आणि आता पुढं बघायला चाललो का काही चांगला भेटतंय नाही भेटतंय करून शॉपिंग करायला थोडीशी घेतली बाजाराचं. बघू चला. क्रिसमस डेकोरेशन ऑन द वे आहे गाईज इथं, म्हणजे रेडी आहे, कवर अप केलेला आहे त्यांना. मग जुरॅसिक पार्कचा वाटतंय जरासा. नाही तर जंगल टेल्स करून लिहिलंय. तेच सॉरी गाईज, जंगल टेल्स खाली लिहिलंय तरी मी क्रिसमस बोलल्यावर जास्त दिसायला खाली लिहिलाय. चल आता आम्ही आलोय मॅक्समध्ये, थोडीशी कपड्यांची वगैरे शॉपिंग करूया. बघू काय आवडतंय वगैरे मग घेतो. कोणचं पण सेंट वापरताना पोरापोरी काही बघत नाही, सगळं वापरून घेताना गाईस. काही पण बोल, पण बारीक पोरांचंच कलेक्शन झालं. हा ना, त्याच KFC मध्ये आलोय गाईज आता आम्ही आणि बघूया काय खावायचं ते अजून समजलं नाही. फक्त ठरलंय का KFC मध्ये खाऊ, बाकी अजून काही माहिती नाही. बघू आमचा काय डिसाईड होतं. भरपूर दिवस KFC वगैरे काही खाल्ला नाही ना, तर मग KFC वगैरे खाऊ. आता आम्ही मागवला आहे कोक फ्लोट मॅगडीवरून, जी आमची पहिली ऑर्डर आली. म्हणजे आम्ही सगळा मिक्स मागवला आहे. मॅगडीवरून कोक फ्लोट मागवला आहे आणि काहीतरी आईस्क्रीम वगैरे आणि KFC वरून बकेट मागवला आहे. मिक्सचर ट्राय करू, बघू चला आता तसा. बाकी येतात आमची लोक अजून. आईस्क्रीम पण आली गाईज आमची, कोक फ्लोट पण आला आहे, पण अजून आमची KFCची ऑर्डर येत नाही. दोघांना कधीपासून थांबून पण आली गाईज आमची. टायमानंतर आमच्या आईस्क्रीम अर्ध्या खाऊन झाल्या, तेव्हा KFC आल्या. रिअलिस्टिक वाटलं. सगळा खाऊन पिऊन झालाय गाईज, सगळं डब्बा रिकामा केलं आणि आता फालुदाची ऑर्डर दिलेली आहे गाईज तिथून शाही दरबारमधून पार्सल. लावून आमच्या एकटीने एक अख्खा हे खाल्लाय बकेट आणि 3 आईस्क्रीम खाल्ल्यान वर्षी. 1 2 3 4 5 आयटम झाले नाही 3 खाल्लं आईस्क्रीम. आणि तिथं आता फालुदासाठी ऑर्डर दिली आम्ही आणि आता घेतो आणि घरी चाललो. काही तिथं एवढं आहे पण काही खावंसा वाटत नाही, म्हणून आम्ही बेसिक मिक्स फ्रूटवाला फालुदा सांगितला आहे आणि लल्लाने काहीतरी वेलच सांगितलं. तुम्ही काय सांगलात? मँगो आईस्क्रीम, मँगोवाली आईस्क्रीम साधा सुद्धा. 700 वाली. कधी? 700 वाली. बाबा हे गाईस इथं
असं म्हणजे प्राईस कॉस्टली आहे पण चांगलं असतं टेस्ट वगैरे काही. काहीच आमचा फालुदा वगैरे घेऊन झाला, मिल्कशेक वगैरे पण घेऊन झाला. फायनली सगळा घेऊन झाला टोटल. आणि मग आता आम्ही चाललो घरी, आपापल्या घरी जाऊ. खूप मजा मस्ती झाली एवढ्या दिवस आणि मग आता जाऊ घरी. मला एक बुक घ्यायची होती गाईज, पण ती काय मला भेटली नाही इथं. आता बघूया ऑनलाईनच काहीतरी त्यावेळी. आता आम्हाला सोडली आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. सामान वगैरे घेतोय सगळं. लॅपटॉप आहे माझा. बाय बाय. तर गाईज मी आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आमची छोटीशी 2 दिवसाची उज्जैनची ट्रिप झालेली आहे. म्हणजे मजा मस्ती आम्ही केली. देवदर्शन पण आमचा मस्त झाला. मला माहिती आहे म्हणजे जास्त ब्लॉगमध्ये काही टाकलं नाही कारण मला शूट करता नाही आला, कारण मोस्ट ऑफ इथं अलाउडच नव्हता फोन घेऊन जाणं आणि मी रिस्क नाही घेतली. बरं फोन घेऊन जायची आणि शूट करायची. बरं जाऊ दे, जेवढा पॉसिबल झाला तेवढा मी टाकला आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.